आपण पाहता एबीपी माझा आणि आपण आता अशा झाडाची माहिती घेणार आहोत. ते फक्त आणि फक्त कोकणात आढळतं. 365 दिवसांपैकी फक्त आठवडाभरच या झाडाचं आयुष्य आहे. मात्र विकास कामामुळे कोकणातल्या या जैवविविधतेला आता धोका निर्माण झालाय. पाहूयात हे झाड नक्की कोणतं आहे. प्राजक्तासारख्या दिसणाऱ्या या फुलाचं नाव आहे कॅम्प्टोरिझा इंडिका. या फुलांचं आयुष्य केवळ 8 दिवसांचं आहे. विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच ही इवलीशी फुलं आढळतात. रत्नागिरीच्या कसोब फणसोबच्या कातळावर 1993 साली या फुलांचे नमुने आढळले. मात्र एकमेवा द्वितीय असलेली हीच फुलं आता नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. 1993 मध्ये या झाडांना नाव देऊन ओळख देण्यात आली आणि त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना या झाडांच्या संरक्षणाचे आदेश देण्यात आले. मात्र गेली अनेक वर्ष हे आदेश लाल फितीमध्ये अडकून पडले. दरम्यानच्या काळात या झाडांवर अभ्यास करणाऱ्या मंडळींनी ही झाडं रत्नागिरीच्या विमानतळ परिसरातील कातळावर जगवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही आलं. मात्र गेले काही महिने रत्नागिरीच्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाची जी कामं झाली त्यामध्ये या झाडांवरती भर टाकली गेली आणि आता ही झाडं त्याखाली गाडली गेली. पावसाळ्याच्या काळामध्ये कोकणातील जे कातळ आहेत तर त्या कातळावर वेगळ्या वनस्पतींचं वास्तव्य आपल्याला ठराविक काळासाठी बघायला मिळतं. आणि त्याच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ही वनस्पती आपल्याला इथे बघायला मिळते. या वनस्पतीचं वेगळेपण असं की ही उच्च प्रदेशनिष्ठ वनस्पती या गटामध्ये मोडते. दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की या फुलांचं दर्शन होतं. 8 दिवसांनंतर याच फुलांची फळं होतात. मात्र पुढच्या पावसाळ्यापर्यंत या फुलांचं दर्शनही होत नाही. डॉक्टर SR यादव शिवाजी विद्यापीठामध्ये जे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख होते तर त्यांच्या नेतृत्वाखाली या वनस्पतींचा शोध झाला आणि त्यांच्यासह इतर आणखी काही शास्त्रज्ञ याच्यामध्ये सहभागी होते. त्यांनी या वनस्पतीचा शोध घेतला आणि त्यानंतर मग पुढे त्या संदर्भातील सर्व कार्यवाही पूर्ण झाली आणि मग त्याला नाव देण्यात आलं. ही फुलं इवलीशी दिसत असली तरी वैज्ञानिक दृष्ट्या या फुलांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या वनस्पतींचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की याच्यापासून एक प्रकारचं रासायनिक द्रव्य त्याला कोल्चिसिन असं म्हणतात. कोल्चिसिन याच्यामध्ये आहे आणि हे कोल्चिसिन वेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचे नवीन सुधारित वाण तयार करण्याचे जे प्रयोग आहेत त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. रत्नागिरी विमानतळाजवळ या दुर्मिळ झाडांचं रोपण करून अभ्यासकांनी कोकणची जैवविविधता जपण्याचा प्रयत्न केला. मात्र धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामामुळे अभ्यासकांच्या प्रयत्नांवर पाणी पडलं. मुख्य वनसंरक्षक जे नागपूरला आहेत तर त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आणि मग त्यांनी असं सूचना दिल्या होत्या की त्या आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत तर त्यांच्या सहकार्यानं ही जागा अधिग्रहित करण्यात यावी आणि या वनस्पतीचं संरक्षण करावं असा तो एक प्रकारचा प्रयत्न होता. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय. कॅम्प्टोरिका इंडिकाच्या शोधाने त्यात आणखी भर पडली होती. विकासाला विरोध नाही, पण तो करत असताना समृद्ध ठेवाही जपायला हवा. सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी.